गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। अहिरी उपजिल्हा रुग्णालयात आमदार आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप करण्यात आले। माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय अहिरी येथे फळ वाटप कार्यक्रम पार पडला। या प्रसंगी युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम, सिनेट सदस्य तनुश्रीता यात्राम, शहराध्यक्ष सारिका गडपल्लीवार, तालुका अध्यक्ष नागेश मडावी, माजी प्राचार्य रतन दुर्गे, श्रीकांत मध्दीवर, नगर उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, माजी सरपंच बालाजी गावडे, मानतय्या आत्राम, सुरेंद्र अलोन, जावेद अली तसेच राष्ट्रवादी कांग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज बाबा का जन्मदिन है, इस अवसर पर आप क्या कहना चाहेंगे? आज बाबा का जन्मदिन है, इस अवसर पर यहाँ पे हॉस्पिटल में बिस्किट और केला वाटप का प्रोग्राम रखा गया था और बाबा को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं देती हूँ। ऐसे ही आगे बढ़ते रहे ये शुभेच्छा देती हूँ। धन्यवाद। आज दिनांक 20 ऑक्टोबर आदरणीय डॉक्टर राजे धर्मराव बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त अहिरी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे फळ व बिस्किट वाटप करण्यात आले। आपले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून हा जो उपक्रम घेतलाय त्याबद्दल धन्यवाद व आदरणीय बाबा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर धर्मभाऊ आत्राम साहेब यांचा आज वाढदिवस। तर धर्मभाऊ आत्राम साहेब हे नेहमी गोरगरिबांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात। यंदा अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं आपत्ती नुकसान झाल्यामुळे सन्माननीय बाबांनी यावेळेसचा वाढदिवस हा अगदी साधेपणाने साजरा करावा असा सल्ला दिला। त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व बाबांच्या चाहत्यांनी साधेपणाने हा वाढदिवस साजरा करून येथील अहिरी जनतेचे लाडके नेते आदरणीय डॉक्टर राजे धर्मराव बाबा आत्रामजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी राजपरिवार आणि सर्व विभागातले जे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन वाढदिवसाच्या निमित्ताने फळ वाटप, बिस्किट वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला आहे। त्याचप्रमाणे बाबांनी यावर्षी ठरवलेलं आहे की जे गोरगरिबांची जी पावसाळ्यामध्ये जी अवस्था झालेली आहे आणि जो ओला दुष्काळ जो निर्माण झालेला आहे त्या अनुषंगाने मोठ्या थाटामाटामध्ये बर्थडे साजरा करण्यापेक्षा गोरगरिबांना फळ वाटप किंवा इतर जे कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करावं अशा पद्धतीने बाबांची इच्छा होती। बाबांना दीर्घायुष्य लाभो असं भगवानच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि बाबांना पुनश्च संपूर्ण जनतेकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी तिरुपती मडावी अहिरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।